नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकांचा वर्ग. आता वर्ग म्हणजे काय तर दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग होय. उदाहरण नंबर 1 आहे 0.2 चा वर्ग. 0 मित्रांनो मध्ये आहे दशांश चिन्ह किंवा याला आपण पॉइंट असं सुद्धा म्हणतो. 0.2 चा वर्ग म्हणा किंवा 0.2 चा वर्ग. आता 0.2 गुणिले 0.2 0.2 गुणिले 0.2 मित्रांनो दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग. तर बघा आता या ठिकाणी दशांश स्थळ किती आहे तर मित्रांनो दशांश चिन्हानंतर घरे आहेत एक. या ठिकाणी दशांश चिन्हानंतर आणखी एक घर म्हणजे घर किती झाले तर मित्रांनो 2. आता सांगा 2 चा वर्ग किती आहे. 2 चा वर्ग आहे 4. म्हणजे मित्रांनो हे एक घर त्यानंतर दुसरं घर पुढे येणार दशांश चिन्ह आणि त्यानंतर 0. मग मित्रांनो या ठिकाणी हे जे दशांश स्थळ आहे या दशांश स्थळानंतर पुढे जे एक रेषा दिसते बघा तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लिहायचं आहे 0. म्हणजे इथं कोणताच अंक नाहीये म्हणून आपण लिहिणार 0. म्हणजे 0.2 चा वर्ग किती आला तर 0.04. याच पद्धतीने मित्रांनो पुढचं उदाहरण आहे 0.7 चा वर्ग म्हणजे काय 0.7 गुणिले 0.7. आता मित्रांनो या ठिकाणी बघा दशांश चिन्हानंतर घर किती आहे तर मित्रांनो हे एक घर आणि हे दुसरं घर. आता सांगा 7 चा वर्ग किती आहे तर मित्रांनो 7 चा वर्ग आहे 49. घर किती यायला पाहिजे 1 आणि 2. बघा हे झालं पहिलं घर हे दुसरं घर त्यानंतर दशांश चिन्ह आणि पुढे येणार 0 म्हणजे आपलं उत्तर आलं 0.49. 0.49 म्हटलं तरी चालतं किंवा 0.49. त्यानंतर पुढचं उदाहरण नंबर 3 आहे 0.12 म्हणजे थोडक्यात 0.12 चा वर्ग किंवा 0.12 चा वर्ग. तर मित्रांनो आपल्याला 12 चा वर्ग काढायचा आहे. मग आता काय करणार 0.12 गुणिले 0.12 दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग. तर मित्रांनो आता या ठिकाणी दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्हानंतर या गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतर किती घर आहेत तर मित्रांनो हे पहिलं घर हे दुसरं घर त्यानंतर पुढे आणखीन एक दशांश चिन्ह हे पहिलं घर हे दुसरं घर म्हणजे 1 2 3 आणि 4. दशांश चिन्हानंतर 4 घरं आहेत. तर मित्रांनो आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 4 घरं यायला पाहिजे. मग आता 12 चा वर्ग किती आहे तर मित्रांनो 12 चा वर्ग आहे 144. 12 चा वर्ग 144 मित्रांनो 4 घरं यायला पाहिजे 1 2 3 त्यानंतर मित्रांनो 4 पुढे आहे दशांश चिन्ह त्यानंतर 0 म्हणजे या ठिकाणी कुठलाच अंक नाहीये तिथे आपण लिहितो 0 म्हणजे आपलं उत्तर आलं 0.0144. मित्रांनो 12 चा वर्ग 144 या ठिकाणी हे 2 घरं आणि हे 2 घरं 4 घरं 1 2 3 आणि 4 उत्तर आलं 0.0144. उदाहरण नंबर 4 0.35 चा वर्ग म्हणजे मित्रांनो 0.35 चा आपल्याला काढायचा आहे वर्ग. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. बघा 0.35 गुणिले 0.35. आता अगोदर एक गोष्ट समजून घ्या या गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतर किती घर आहेत तर 1 2 पुढे हे दशांश चिन्ह 3 आणि 4 एकूण घरे आहेत 4. आता आपल्याला अगोदर काढायचा आहे 35 चा वर्ग. आता मित्रांनो 35 चा वर्ग काढण्याची ट्रिक काय आहे तर या ठिकाणी बघा 5 चा वर्ग आहे 25 त्यानंतर 3 च्या पुढचा अंक आहे 4 3 चौक 12 म्हणजे 35 चा वर्ग किती आला मित्रांनो 12 25. बघा या ठिकाणी मी लिहितो 12 25 हा लिहिला आपण 35 चा वर्ग. मग आता दशांश चिन्हानंतर घर किती आहे 1 2 3 4. आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 4 घरं यायला पाहिजे 1 2 3 आणि 4. 4 घरं आलेली आहेत. या ठिकाणी दशांश चिन्ह आणि त्या अगोदर येणार 0 म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं 0.1 2 2 आणि 5. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 0.05 चा
वर्ग म्हणजे मित्रांनो 0.0 आणि पुढे आहे 52चा वर्ग. तर मित्रांनो दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे 0.052 गुणिले 0.052. आता मित्रांनो दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत तर 1 2 3 4 5 आणि 6. दशांश चिन्हानंतर 6 घरं आहेत. तर अगोदर आपण काढणार मित्रांनो ह्या 52चा वर्ग. आता मित्रांनो 52चा वर्ग कसा काढायचा तर या ठिकाणी बघा 2चा वर्ग 4, त्यानंतर 5 दुणे 10, 10च्या दुप्पट 20, हातचे आले 2, 5चा वर्ग 25, 25 आणि 2 27. 52चा वर्ग आहे 2704. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 2704 हा आला 52चा वर्ग. दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 6 घरं यायला पाहिजे. 1 2 3 4 5 आणि 6. पुढे येणार दशांश चिन्ह आणि त्या अगोदर 0. आता या ठिकाणी कोणताच अंक नाहीये म्हणजे मित्रांनो आपण देणार 0 आणि 0. आपलं उत्तर आलं 0.0202704. मित्रांनो हे झालं 5व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे मित्रांनो आणखीन आता एक सोपं उदाहरण घेतलंय पुन्हा 0.1चा वर्ग. बघा मित्रांनो 0.1चा वर्ग म्हणजे काय 0.1 गुणिले 0.1. तर मित्रांनो आता एक गोष्ट समजून घ्या, दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत 1 आणि 2. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे. 1चा वर्ग आहे 1. बघा हे एक घर, त्यानंतर हे दुसरं घर, त्यानंतर दशांश चिन्ह आणि पुढे 0. मग मित्रांनो या ठिकाणी कुठलाच अंक नाहीये म्हणजे तिथं लिहिणार आपण 0 0.01. हे आलं 6व्या प्रश्नाचं उत्तर. उदाहरण नंबर 7. मित्रांनो तुमची जास्त प्रॅक्टिस व्हावी म्हणून हे जास्तीत जास्त उदाहरण मी या ठिकाणी सोडून दाखवत आहे. 0.9चा वर्ग. मित्रांनो आपल्याला 9चा वर्ग यायला पाहिजे. 0.9चा वर्ग. बघा आता काय दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे 0.9 गुणिले 0.9. मित्रांनो दशांश चिन्हानंतरची या गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतरची घरं मोजा 1 आणि 2. बघा आपल्याला उत्तर लिहायचं आहे 9चा वर्ग आहे 81. दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे. हे आहे पहिलं घर, हे आहे दुसरं घर, त्यानंतर दशांश चिन्ह आणि पुढे 0 0.81. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 0.9चा वर्ग आहे 0.81. त्यानंतर आहे उदाहरण नंबर 8. 0.21चा वर्ग म्हणजे मित्रांनो थोडक्यात 0.21चा वर्ग. 21चा वर्ग आहे 441. बघा 0.21 गुणिले 0.21. मित्रांनो दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत 1 2 3 आणि 4. या गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतर एकूण घरं आहेत 4. मित्रांनो आपण उत्तर लिहितोय 21चा वर्ग आहे 441. बघा आता ही 4 घरं कशी यायला पाहिजे दशांश चिन्हानंतरची 1 2 3 आणि त्यानंतर मित्रांनो हे चौथं घर, त्यानंतर दशांश चिन्ह आणि अगोदर 0. मग या ठिकाणी कोणताच अंक नाही हे तिथं आपण लिहितो 0 0.0441. हे आलं आपलं 8व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 9. 0.55चा वर्ग म्हणजे 0.55चा वर्ग. मित्रांनो दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे 0.55 गुणिले 0.55. तर मित्रांनो आपल्याला 55चा वर्ग अतिशय सोपी ट्रिक आहे. आता हा 55चा वर्ग मित्रांनो कसा काढायचा तर या ठिकाणी बघा 5चा वर्ग आहे 25, त्यानंतर 5चा पुढचा अंक आहे 6, 5 × 30 म्हणजे आपलं उत्तर आलं 30 25. मित्रांनो उत्तर मी या ठिकाणी लिहितोय दशांश चिन्हानंतरची घरं किती आहेत 1 2 3 आणि 4. आपलं उत्तर आलं 30 25. 30 25 आपलं उत्तर आलं. बघा 1 2 3 आणि 4. दशांश चिन्हानंतर 4 घरं यायला पाहिजे 1 2 3 4, त्यानंतर दशांश चिन्ह आणि अगोदर 0 0.3 0 2 5. हे आलं मित्रांनो आपलं 9व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 10. 0.075चा वर्ग. तर मित्रांनो आपल्याला थोडक्यात 0.075 म्हणजे थोडक्यात अगोदर 75चा वर्ग आपल्याला काढायचा. तर अगोदर आपण दिलेली संख्या लिहून घेऊ, त्या संख्येला त्याच संख्येने गुणायचं 0.075
गुणिले 0.075. तर मित्रांनो बघा 75चा वर्ग कसा काढायचा मित्रांनो, 30 ट्रिक आहे. संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर मित्रांनो 30 ट्रिक वापरायची. 5चा वर्ग 25, 7च्या पुढचा अंक 8, 7 8 56. आपलं उत्तर आलं 56 25. मित्रांनो हे 56 25 बघा या ठिकाणी लिहितोय मी 56 25. थोडं उत्तर मी पलीकडे लिहिलंय 56 25. आता दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत? 1 2 3 4 5 6 घरं आहेत. मित्रांनो या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि हे 6वं घर, त्यानंतर हे दशांश चिन्ह 0. आता ज्या ठिकाणी काही अंक नाहीये त्या ठिकाणी आपण 0 लिहितो. 0 दशांश चिन्ह 0 0 5 6 6 5 6 2 5. मित्रांनो हे आलं 10व्या प्रश्नाचं उत्तर. बघा दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत? 3 आणि 3 6. या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 घरं या ठिकाणी आलेले आहेत. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, 0.9 अंक आहे मित्रांनो 1 आणि दशांश चिन्हानंतर घरं किती आली? 2. बघा 0.21 मित्रांनो दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत? तर 2 आणि उत्तरामध्ये घरं किती येतात? 4. म्हणजे एक घर असेल तर 2 उत्तरामध्ये 2 घरं येतात. प्रश्नामध्ये 2 घरं असेल तर उत्तरामध्ये 4 घरं येतात, कारण की आपण वर्ग करतो. त्यानंतर इथं जर आपण बघितलं, इथं आहे 2 घरं, दशांश चिन्हानंतर 2 घरं आहे, उत्तरामध्ये आले दशांश चिन्हानंतर 4 घरं. 10व्या प्रश्नामध्ये मित्रांनो बघा दशांश चिन्हानंतर एकूण 3 घरं आहेत, उत्तरामध्ये किती आलेत? 6 घरं. 1 2 3 4 5 आणि 6. वर्ग म्हणजे मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. 3 घरं असेल तर उत्तरामध्ये 6 घरं येतात. मित्रांनो या पद्धतीनं आपण दशांश अपूर्णांकांचा वर्ग आणि त्यावरील हे 10 उदाहरण बघितले. आता मित्रांनो आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकांचा घन. घन म्हणजे दिलेल्या संख्येला 3 वेळेस गुणणे. बघा आपल्याला 5चा घन काढायचा असेल तर कसा काढणार? 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 5चा घन. 5 गुणिले 5 5 5 25. 25 गुणिले 5 25 5 125 म्हणजे 5चा घन आला 125. त्या पद्धतीनं मित्रांनो दशांश अपूर्णांकांचा घन आपल्याला बघायचा आहे. दिलेल्या संख्येला 3 वेळेस गुणणे. बघा 0.1चा घन म्हणजे काय मित्रांनो? 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1. बघा 1 वेळेस 2 वेळेस आणि 3 वेळेस गुणणे. बघा आता दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत? तर मित्रांनो 1 2 आणि 3. दशांश चिन्हानंतर 3 घरं आहेत, म्हणजे आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 3 घरं यायला पाहिजे. आता मित्रांनो मला सांगा 1चा घन किती आहे? 1 गुणिले 1 गुणिले 1. 1चा घन आहे 1. आता दशांश चिन्हानंतर 3 घरं यायला पाहिजे, म्हणजे कसं? बघा 1 2 3. त्यानंतर इथे येणार दशांश चिन्ह आणि 0. बघा 0.0 0 आणि 1. हे आलं मित्रांनो 0.1चा घन. 0.001. त्यानंतर पुढे आहे 0.3चा घन म्हणजे काय मित्रांनो? 0.3 गुणिले 0.3 गुणिले 0.3. आता दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत? 1 घर 2 घर 3. बघा मित्रांनो हे दशांश चिन्ह, त्यानंतर हे 1 घर 3 म्हणजे हे झालं 1 घर, हे दुसरं घर आणि हे तिसरं. या गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतर 3 घरं आहेत, उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 3 घरं यायला पाहिजे. आता मित्रांनो सांगा 3चा घन किती आहे? 3 गुणिले 3 गुणिले 3. 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. 3चा घन आहे 27. तर मित्रांनो दशांश चिन्हानंतर 3 घरं म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा 3 घरं यायला पाहिजे. 1 2. त्यानंतर हे तिसरं घर, त्यानंतर दशांश चिन्ह आणि 0. म्हणजे या ठिकाणी अंक नाहीये, त्या ठिकाणी आपण 0 लिहितो. आपलं उत्तर आलं 0.027. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 0.05चा घन. आता मित्रांनो बघा 0.05चा घन म्हणजे काय? 0.05 गुणिले 0.05 गुणिले 0.05. आता मित्रांनो आपल्याला अगोदर 5चा घन यायला पाहिजे. 5चा घन म्हणजे काय? 5 गुणिले 5 गुणिले 5. 5 5 25 25 5 125. 5चा घन आहे मित्रांनो 125.
25 मी तो अगोदर लिहून घेतला. आता दशांश चिन्हानंतर या गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. 6 घरं आहेत. उत्तरामध्ये सुद्धा 6 घरं यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 त्यानंतर दशांश चिन्ह आणि 0. बघा मित्रांनो 0 दशांश चिन्ह 0 0 0 1 2 5. आपलं उत्तर आलं 0 दशांश चिन्ह 0 0 0 1 2 5. त्यानंतर मित्रांनो हे आहे चौथं उदाहरण. 0 दशांश चिन्ह 0 7चा घन. मित्रांनो 7चा घन आहे 343. बघा मग आता या संख्येला 3 वेळेस गुणायचे म्हणजे काय? 0 दशांश चिन्ह 0 7 गुणिले 0 दशांश चिन्ह 0 7 गुणिले 0 दशांश चिन्ह 0 7. आता मित्रांनो दशांश चिन्हानंतरची घरं 1 2 3 4 5 आणि 6. 7चा घन आहे मित्रांनो 343. उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 6 घरं यायला पाहिजे. 2 4 आणि 6. बघा 1 2 3 4 5 6 पुढे दशांश चिन्ह त्यानंतर 0. बघा मित्रांनो 0 दशांश चिन्ह 0 0 0 3 4 3. बघा 6 घरं आलेत का दशांश चिन्हानंतर? 1 2 3 4 5 6. हे झालं चौथ्या प्रश्नाचं उत्तर. उदाहरण नंबर 5. 0 दशांश चिन्ह 0 1 1 चा घन म्हणजे 0 दशांश चिन्ह 0 11चा घन. मित्रांनो आपल्याला 11चा घन यायला पाहिजे. 11 गुणिले 11 गुणिले 11. तर आता 11चा घन किती येणार मित्रांनो? 11 गुणिले 11. 11चा वर्ग आहे 121. आणि मग बघा 121 ला आपल्याला पुन्हा काय करायचंय? 11 ने गुणायचं. 11 1 11 हातचा आला 1 11 2 22 आणि 1 23 हातचा आला 2. 11 1 11 12 आणि 13 1331 हा आला मित्रांनो 11चा घन. बघा आता हे उदाहरण आपण कसं सोडवणार? तर 0 दशांश चिन्ह 0 11 गुणिले 0 दशांश चिन्ह 0 11 गुणिले 0 दशांश चिन्ह 0 11. तर मित्रांनो या ठिकाणी बघा दशांश चिन्हानंतर एकूण घरं किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. या पूर्ण गुणाकारामध्ये 0 दशांश चिन्ह 0 11ला मित्रांनो आपल्याला 3 वेळेस गुणायचंय. या पूर्ण गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतरची घरं किती आहेत? 3 3 6 आणि 3 9 घरं आहेत. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये सुद्धा किती घरं यायला पाहिजे? 9. आता 11चा घन किती आलाय? तर मित्रांनो 1331. बघा या ठिकाणी मी हे 1331 लिहून घेतले. आता किती घरं यायला पाहिजे? 3 6 आणि 9. बघा हे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे झाले 9 घरं. त्यानंतर दशांश चिन्ह आणि 0. तर मित्रांनो बघा 0 0 0 0 आणि 0. आपलं उत्तर आलं 0 दशांश चिन्ह 0 0 0 0 0 1 3 3 1. त्यानंतर मित्रांनो पुढे आहे परत हे 6वं उदाहरण. मित्रांनो आता परत सोपे उदाहरण या ठिकाणी आलेले आहेत. 0 दशांश चिन्ह 2चा घन म्हणजे 0 दशांश चिन्ह 2 गुणिले 0 दशांश चिन्ह 2 गुणिले 0 दशांश चिन्ह 2. मित्रांनो आता 0 दशांश चिन्ह 2 दशांश चिन्हानंतरची घरं किती आहेत? 1 2 आणि 3 घरं आहेत. आपल्या उत्तरामध्ये सुद्धा किती घरं यायला पाहिजे? दशांश चिन्हानंतर 3 घरं यायला पाहिजे. 2चा घन किती आहे मित्रांनो? 2 2 4 आणि 4 2 8. या ठिकाणी घन आला 8. घरं किती यायला पाहिजे? 1 2 आणि 3. बघा हे पहिलं घर दुसरं घर तिसरं घर त्यानंतर दशांश चिन्ह आणि 0 म्हणजे बघा 0 दशांश चिन्ह 0 0 8 हे आलं मित्रांनो आपलं उत्तर 0 दशांश चिन्ह 0 0 8. त्यानंतर पुढे उदाहरण आहे 0 दशांश चिन्ह 4चा घन. आता मित्रांनो 4चा घन आहे 64. 4 चोक 16 16 चोक 64. बघा 0 दशांश चिन्ह 4 गुणिले 0 दशांश चिन्ह 4 गुणिले 0 दशांश चिन्ह 4. आता मित्रांनो दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत? 1 2 आणि मित्रांनो घरं आहेत 3. आपल्या उत्तरामध्ये सुद्धा 3 घरं यायला पाहिजे. 4चा घन आहे 64. हे एक घर दुसरं घर तिसरं घर त्यानंतर दशांश चिन्ह आणि 0. मित्रांनो आपलं उत्तर आलं 0 दशांश चिन्ह 0 6 आणि 4. त्यानंतर मित्रांनो हा आहे 8वा प्रश्न. प्रश्न आहे 0 दशांश चिन्ह 0 6चा घन. मित्रांनो उदाहरण अतिशय सोपं आहे आणि या व्हिडिओमधील हे शेवटचं उदाहरण आहे. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.